ढेरी का सुटते? पोटाचा घेर का सुटतो? आणि तो काहीही केल्या का कमी होत नाही? हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं, की बऱ्याच लोकांची विशिष्ट वयानंतर ढेरी सुटायला लागते. तरुणपणामध्ये नसते, पण नंतर-नंतर पुढे यायला लागते. आणि आजकाल तर अगदी टीनेजर्समध्ये सुद्धा ढेरी वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मुली काय किंवा मुलं काय, पोटाचा घेर वाढलेला आहे अशा समस्या घेऊन येतात आणि आमचं काही ते कमी होत नाहीये. तसं का होतं? तर ढेरी वाढते म्हणजे काय, की तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू लागली आहे, हे त्याचं द्योतक आहे. चरबी का साठते? तर शरीरामध्ये अनयुज्ड कॅलरीज म्हणजे एक्स्ट्रा जे काही असेल, त्या सगळ्याचं परिवर्तन फॅटमध्ये करून ठेवण्याची आपल्याला इव्होल्युशनरी मिळालेलं एक गिफ्ट पण आहे, पण ते आता त्या गिफ्टचा आपण अब्यूज केलेला आहे. म्हणजे पूर्वी कसं, की माणूस जो होता तो हंटर गॅदरर होता. त्याच्यामुळे शिकार आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हाच तो खाऊ शकत होता. त्यामुळे असं प्रत्येक वेळेस स्विगी आणि झोमॅटो केलं आणि घरी आलं, असं मिळणं शक्य नव्हतं आणि आजकाल फूड ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. पण पूर्वी तसं म्हणजे आपण ह्याला मी इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह म्हणतीये, की का असं सुरू झालं, की आपल्या शरीर मेद किंवा चरबी का साठवतं? तर त्यामुळे आत्ता मला खाणं मिळालेलं आहे आणि मग आता त्याच्यातल्या काही एक्स्ट्रा कॅलरीज ज्या काही उरलेल्या असतील, त्या मी चरबी म्हणून साठवेल. म्हणजे उद्या जाऊन जर मला नाही मिळालं, म्हणजे शिकार नाही मिळाली, तर त्याचा वापर शरीर हे स्वतःला तगवण्यासाठी म्हणून करू शकेल. म्हणून हे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून जे काही एक्स्ट्रा कॅलरीज आहेत, त्या चरबी म्हणून साठवण्याची प्रोसेस आपल्या शरीराला किंवा शरीरामध्ये घडते. मग हे चरबीत रूपांतर करण्याचं काम कोण करतं? तर इन्शुलिन नावाचा हार्मोन करतो. इन्शुलिनचा अर्थच तो होतो. इन्सुलेशन करणे म्हणजेच काय, की प्रोटेक्ट करणे. तर मग एक्स्ट्रा जर कॅलरीज असतील, एक्स्ट्रा जर साखर असेल, नॉट जस्ट एक्स्ट्रा साखर हां, एक्स्ट्रा प्रोटीन्स जरी असतील तरीसुद्धा आणि जर तुम्ही ते अति प्रमाणात प्रोटीन्स खाल्ले, तर त्याचं पण रूपांतर शेवटी फॅटमध्ये होतं. जर तुम्ही ती एनर्जी वापरली नाही, तुम्ही तेवढी एक्सरसाइज केली नाही, त्या कॅलरीज बर्न केल्या नाहीत तर. म्हणून कुठल्याही थोडक्यात एक्स्ट्रा गोष्टीचं जे रूपांतर आहे ते इन्शुलिन नावाचा हार्मोन आहे तो फॅटी ॲसिड्समध्ये म्हणजे फॅट्समध्ये करून ठेवतो आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला जी फॅट स्टोरिंगची जी काही जागा असते शरीरामध्ये ती म्हणजे आपली ढेरी असते. आता काय होतं, आजकाल आपण प्रोटीन्स खातो का? हा एक विषय आहे. प्रोटीन शेक्स ह्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळा घेतलं जातं. तो अजून एक वेगळा मुद्दा आहे. पण प्रोटीन्स ही खाण्याची गोष्ट आहे. पहिली गोष्ट ती नॅचरली अन्नातून गेली पाहिजे. शेक्स किंवा ज्युसेसमधून नाही. त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले आहेत याच्या आधी तुम्ही बघून घ्या. दुसरी गोष्ट आपण जे काही अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर खातो, म्हणजेच काय स्टार्चेस किंवा कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये सिंपल कार्ब्स ज्याला म्हणतात, की जे पीठ या स्वरूपामध्ये, पिष्टमय पदार्थ या स्वरूपामध्ये, की ज्यांच्यामध्ये स्टार्च असतं. स्टार्चचं सगळं रूपांतर जे आहे ते साखरेमध्ये अतिशय फास्ट होतं. तुमच्या रक्तामधला शुगर स्पाइक होतो आणि शुगर स्पाइक झालं, की इन्शुलिन नावाचं हार्मोन आहे, ते अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढायला लागतं. कारण की त्याला काय सांगितलेलं असतं, की अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर ही रक्तामध्ये राहायला नको. कारण आपल्या रक्तामध्ये 5 लिटर रक्तामध्ये अक्षरशः फक्त अर्धा चमचा किंवा 1 टेबलस्पून साखरेची गरज असते. एवढीच फक्त साखर आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी त्या रक्तामध्ये लागत असते. बाकीची सगळी साखर ही तुमच्या मसल्सनी, तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजनी तुम्ही वापरणं हे गरजेचं असतं. पण बैठे काम झाल्यामुळे आजकाल कोणीही ते वापरत नाहीयेत त्या सगळ्या एक्स्ट्रा कॅलरीज आणि मग काय होतंय, तुम्ही जी काही साखर खाताय, म्हणजे प्रत्यक्ष साखर, गोड हे तर झालंच. पण त्याबरोबर जे काही प्रोसेस्ड फूड आहे, जे काही मैद्याचे पदार्थ, जंक फूड आहे किंवा पिष्टमय पदार्थ, सिंपल कार्ब्स ह्या फॉर्ममध्ये जे काही पदार्थ आहेत, ते तुम्ही जेव्हा जास्त प्रमाणामध्ये खातात, तेव्हा त्या सगळ्याचं रूपांतर जे आहे, ते चरबीमध्ये इन्शुलिन नावाचा हार्मोन करून ठेवतो. कारण मी जसं म्हटलं तसं, की अर्धा चमचाच्या वर किंवा 1 टेबलस्पूनच्या वर साखर ही तुमच्या रक्तामध्ये शरीराला नको असते.
कारण ती जर त्याच्यावर गेली, तर रक्त जे आहे ते त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही. तुम्ही उदाहरण समजा 5 लिटर रक्त असतं. 5 लिटर पाणी आहे असं समजा आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्धा चमचा साखर टाकली, तर पाणी चिकट होईल का? नाही होणार. कारण 5 लिटर रक्तामध्ये किंवा 5 लिटर पाण्यामध्ये ती साखर विरघळली जाईल. मी एक साधं उदाहरण सांगते हां तुम्हाला. आणि तेच जर तुम्ही त्या साखरेचं प्रमाण वाढवत गेलात, 1 चमचा टाकली, 2 चमचा टाकली, 30 असं करत-करत 30 चमचे साखर टाकली, तर काय होईल? ते पाणी चिकट होईल. म्हणजेच तुमचं रक्त आता पाण्याच्या जागी तुम्ही रक्त इमॅजिन करा. मग आता रक्त काम कसं करेल? मग हे जेव्हा रक्तातली साखर वाढते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? डायबिटीज. पण ह्याच्या आधी खूप मोठी प्रोसेस सुरू झालेली असते. आता ही रक्तातली साखर मेंटेन ठेवण्यासाठी म्हणून इन्शुलिन नावाचा हार्मोन खूप धडपड करत असतो. त्याच्यामुळे तो अतिरिक्त प्रमाणात सिक्रीट होतच असतो. दिवसभर त्याला विश्रांतीच मिळत नाही. असं करत-करत तो थकतो आणि ज्याला आपण साध्या भाषेत आपण ज्याला म्हणू की तो थकतो. ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात, की तो इन्शुलिन काही काम करेनासा होतो. फक्त रक्तातली इन्शुलिनची मात्रा वाढत जाते. सगळ्या एक्स्ट्रा साखरेचं जे रूपांतर आहे तो चरबीमध्ये करून ठेवतो आणि मग पुढे जाऊन इन्शुलिन रेझिस्टन्स जेव्हा तयार होतो, तेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्सच्या पुढची स्टेज असते ती म्हणजे की तुमचं रक्तातली साखर वाढणे आणि मग त्याला आपण डायबिटीज असं म्हणतो. म्हणून बऱ्याच वेळा इन्शुलिनचा प्रश्न विचारला की लोकं म्हणतात की आम्हाला शुगर आमची नॉर्मल आहे, आम्हाला डायबिटीज नाहीये. तर फक्त डायबिटीज आणि इन्शुलिन एवढंच समीकरण नाहीये. डायबिटीज सुरू होण्याच्या आधी इन्शुलिनचं कार्य सुरू होत असतं आणि त्याच्यावर चेक ठेवणं आणि हे त्याची लक्षणं आहेत. पोटामध्ये चरबी साठतीये, ढेरी वाढतीये तुमची. हे त्याचं लक्षण आहे, की तुमचं इन्शुलिन नीट काम करत नाहीये. त्याचं रेझिस्टन्स तयार झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहार-विहारावर, डाएटवर खूप काम करणं गरजेचं आहे. काहीतरी चुकीचा आहार जातो आहे पहिली गोष्ट. दुसरं तुमची एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी 0 आहे. तुम्ही जेवढ्या कॅलरीज खातायत त्याच्या मानाने तुम्ही 10% पण बर्न करत नाही आहात. हे त्याचं इंडिकेटर आहे. म्हणूनच पोटात चरबी साठणं हे एका विशिष्ट पुढे जेव्हा जातं, तेव्हा लहान मुलं असतील, मोठे माणसं असतील, वृद्ध असतील, कोणासाठीच हे चांगलं नाही. मग त्याचं प्रमाण काय आहे? तर एक जनरल सांगितलं जातं, की 88 सेंटीमीटर बायकांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आणि 90 सेंटीमीटर हे पुरुषांमध्ये घेर असावा पोटाचा, त्याच्यापेक्षा जास्त नसावा. परंतु हे सुद्धा पूर्ण सत्य नाही. कारण का? तर तुमच्या त्याच्यामध्ये उंचीचा विचार केला जात नाही. म्हणून तुमच्या उंचीच्या अनुपातामध्ये तुमचा पोटाचा घेर पाहिजे. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो? ज्याला म्हणतात वेस्ट टू हाईट रेशो. त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचा घेर भागिले तुमची उंची दोन्ही सेंटीमीटर्समध्ये, इंचमध्ये घेतली तर दोन्ही इंचमध्ये. तर त्याचं जे प्रोपोर्शन आहे ते 0.5 च्या जर वर आलं, ज्याला म्हणतात वेस्ट टू हाईट रेशो. हा जर 0.5 च्या वर आला, तर तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे आणि आता लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यातून डायबिटीज, हार्टशी रिलेटेड वेगवेगळे आजार, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वेगवेगळे हे पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे किंवा त्याचं मूळ धरू लागलेलं आहे तुमच्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे आत्ता जरी तुमची साखर नॉर्मल असली, आत्ता जरी तुम्हाला तुमचे हार्टचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स नॉर्मल असले, तरीसुद्धा पोटाचा घेर वाढणं हे नॉर्मल नाही. दुसरं कारण पुढे जाऊन हे होणारच, तुम्हाला त्रास होणारच असतो त्याचा. नंतर पुढचा एक रेशो येतो तो म्हणजे वेस्ट टू हिप रेशो. हा स्त्रियांमध्ये 0.85 च्या खाली पाहिजे आणि पुरुषांमध्ये 0.9 च्या खाली पाहिजे. वेस्ट टू हिप रेशो कसा काढतात? तुमच्या बेली बटनच्या इथे पूर्ण पोटाचा घेर तुमचा मोजायचा बेंबीच्या इथे आणि खाली पार्श्वभागाच्या नितंबांच्या इथे एक घेर मोजायचा. हे दोन्ही घेरांना एकमेकांनी भागायचं. वेस्ट भागिले हिप. तर त्याचा रेशो 0.85 स्त्रियांमध्ये आणि 0.90 पुरुषांमध्ये. त्याच्या खालीच आला पाहिजे. त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त येतो, तेव्हा तुम्ही हार्ट डिसीज, डायबिटीज या सगळ्यांना ऑलरेडी आमंत्रण दिलेलं आहे. ह्या छोट्या-छोट्या मेजरमेंट्स आहेत, की ज्या तुम्ही घरीसुद्धा करून बघू शकतात आणि ठरवू शकतात, की तुमचं आरोग्य कितपत आता बिघडलं आणि तुम्हाला कितपत त्याला रिव्हर्स करण्याची गरज आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स आणि तुमचं वजन का कमी होत नाहीये, ह्या संदर्भातील सविस्तर व्हिडिओज याआधी आपण टाकलेले आहेत या चॅनलवर. तेव्हा जरूर बघा. याची लिंक मी वरती देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.